आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जो ठपका ठेवण्यात आलेला आहे की पोलीस मारहाणीमध्येच कुठेतरी मृत्यू झाल्याचं समोर येत आहे, काय आता गृहराज्यमंत्री म्हणून प्रतिक्रिया आहे, कारवाई होणार का? पहिले जेव्हा पीएम रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अजून यायचे बाकी होते, परंतु आता जर काही हा पद्धतीचा अहवाल आला असेल तर पुन्हा एकदा विभाग त्याची सखोल चौकशी करेल आणि याच्यामध्ये जर का कोणीची चूक त्या ठिकाणी आढळून आली असेल, निश्चित हा विषय अतिशय संवेदनशील आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जयकुमार गोरे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप होत होते, जी महिलेने आरोप केले होते तिला आता काल गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी घेताना अटक केलेली आहे. काय एकंदरीत यामागे काही राजकीय षडयंत्र दिसून येते का? पोलीस या संदर्भात तपास करतायत का? साधारणतः एखादा चांगला नेता कुठल्या पदावर पोहोचला तर त्याच्यामागे ज्या पद्धतीनं त्यांचे चाहते असतात तसे विरोधक देखील असतात. अनेक वेळा विरोधकांच्या मार्फत नेते मंडळींना फसविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो, परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की जयकुमार गोरे हे जर का निर्दोष असतील तर निश्चितपणे याच्यातून सही सलामत हे होतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया आता समोर येत आहे. 2 महत्त्वाचे गंभीर आरोप करतात. एक म्हणजे जी कबर आहे औरंगजेबाची त्या संदर्भात भाजपची भूमिका काय आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट IPS अधिकारी परमवीर सिंह आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. असा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न किंवा गाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत नाही. आमचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे सत्यतेवर काम करतात आणि ज्या प्रकरणामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा दोषी आहेत त्याच्यावर निश्चितपणे शासन कारवाई करेल. कबरी संदर्भात काय भूमिका आहे असं थेट आव्हान दिलंय भाजपला त्यांनी. कबरी संदर्भात भूमिका म्हणजे जे सत्यता आहे, जी वस्तुस्थिती आहे त्याला धरूनच भाजपची भूमिका राहील आणि शासनाची भूमिका राहील. शेवटचा प्रश्न घेतो. बुलडोझर देवा पॅटर्न जो एकंदरीत मुंबईमध्ये मधल्या काळामध्ये दिसून आलेला होता, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, या ठिकाणी सुद्धा आता मागणी केली जाते की तो बुलडोझर देवा पॅटर्न राबवला जावा, ही अनधिकृत बांधकामं ती तोडली जावीत. सरकार काय आक्रमकपणे या ठिकाणी पावलं उचलत त्याला पाहायला मिळेल का? निश्चितपणे आदरणीय देवेंद्रच्या नेतृत्वात काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी चुकीचे बांधकामं आहेत किंवा अवैध बांधकामं आहेत आणि त्या अवैध बांधकामांचा लोकांना त्रास होतो आहे, तर अशा पद्धतीचे बांधकाम निश्चितपणे पाळण्यात येईल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते गृहराज्यमंत्री पंकज भोयर. आणि एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी चुकीची कामं होती त्या ठिकाणी कारवाई केली जाईलच, मात्र सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये चौकशी करून जर पोलीस दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करायलाही हयगय केली जाणार नाही. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.